Hello guys, welcome to Eclectic Club channel again. So see you after a long time. So आज आम्ही जाणार होतो शिकागो डाउनटाउनला बिकॉज होता लॉंग वीकेंड आणि मी ठरवलेलं काहीतरी एक्सप्लोअर करू. आय नो आम्ही बऱ्याच वेळा शिकागो एक्सप्लोअर करून झालेलं आहे, बट परत एकदा आम्ही ठरवलेलं की चलो काहीतरी वेगळं करूया. मग आम्ही 2 तासाच्या वेटिंग नंतर आम्ही एक प्लेस ठरवलेलं की जिकडे आम्ही लंच करायला जाऊ. लिटरली खूप वेटिंग टाईम होता अँड द नेम ऑफ दॅट प्लेस इज शिकागोज पिझ्झा ओव्हन अँड ग्राइंडर कंपनी. ही प्लेस लिटरली 1971मध्ये जळाली होती, बट एका अल्बर्ट नावाच्या माणसाने त्याला परत रिबिल्ड केलं 1972मध्ये, ज्यावरती $1.5 मिलियन खर्च केला आहे आणि परत रिबिल्ड केली आहे ही. सो खूपच ओल्डेस्ट प्लेस होतं हे, बट त्या माणसाने ह्यासाठी ही प्लेस बनवली. त्याने एक स्वतःची नवीन डिश इन्व्हेंट केली होती, जी की इटालियन डिशलाच इन्स्पायर्ड करून होती, जिचं नाव होतं पिझ्झा पॉट पाय. सो आम्ही हे इथे ट्राय करणार होतो, जो तुम्हालाही दाखवतो. सो तुम्ही बघू शकता हा मेन्यू पण असा बनवला आहे त्यांनी, जो की ओल्डेस्ट वाटावा. सो हा ओल्डेस्ट मेन्यू बघून मला ते इतकं फॅसिनेटिंग वाटत होतं आणि त्यांचे डिफरंट टाईप ऑफ लाईक ओव्हन अँड ग्राइंडरमध्ये बनवलेले पिझ्झाज अँड अदर डिशेस बघून पण मला छान वाटतं. पण माझ्यासाठी खूपच कमी ऑप्शन्स होते तिकडे. सो आम्ही पहिले घेतलं सॅलड आणि हा होता त्यांचा फेमस पिझ्झा पॉट, ज्यामध्ये खाली लाईक इट्स मेड अप ऑफ लाईक अ pot which includes some cheese, multiple kind of cheese and marinara sauce. सो मस्त एक्सपिरियन्स होता, छान वाटलं. आणि मी ते व्हॉइस ओव्हर केला कारण मला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, जे की मला नाव एक्सपोज करायचं नव्हतं, बट मी मधला एक छोटासा व्हिडिओ घ्यायचं विसरलेली, पण इट्स फाईन. सो आम्ही एका सिक्रेट प्लेसला जातो आहे, जे की मला दाखवायचं आहे, बट स्टे ट्यून. तो मी माझ्या सेकंड व्लॉगमध्ये दाखवेल, म्हणजे मी कुठे गेले होते. बट त्याआधी मी एक गोष्ट दाखवू शकते, ती की आम्ही एक्झॅक्टली गेलो होतो कुठे. सो आमचा प्लॅन होता स्टेकेशन इन शिकागो डाउनटाउन. सो थोडंफार आम्ही घरातनं सामान वगैरे आणून घेतलं होतं, जे काही होतं आणि गाडीतनं उतरून घेतलं. आम्ही रोड पार्किंगच करून घेतलेली कार, कारण आम्ही लगेच तिथनं निघणार होतो, कारण दुसरीकडे पण आम्ही फिरायला जाणार होतो इव्हिनिंगला. सो तुम्हाला ती बिल्डिंग दाखवते जिकडे आम्ही 1 डे स्टेकेशन केलं. सो हे होतं मेन डाउनटाउन, आणि ज्या डाउनटाउनपासनं ही बिल्डिंग होती ब्ल्यू कलरची, ज्या फ्लोअरला लाईक 17th फ्लोअरला आम्ही राहायचा प्लॅन केला होता. सो इट वॉज सो ब्युटिफुल अँड फॅसिनेटिंग. मला इतका छान एक्सपिरियन्स वाटला आहे की तुम्हाला मी सगळं दाखवेल, तिथे काय फॅसिलिटीज होत्या, कसं होतं सगळं. स्टे ट्यून फॉर सेकंड व्लॉग. थँक यू फॉर वॉचिंग.